हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण मस्त अशी चणा बटाट्याची रस्सा भाजी बनवत आहोत, तेही कुकरमध्ये. त्याच्यामुळे कमी वेळामध्ये एकदम झटपट अशी ही भाजी तयार होईल. बनवायला एकदम सोपी आहे, चवीला देखील छान होते. तर लगेचच बनवायला सुरुवात करू. तर या रस्सा भाजीसाठी लागणार आहेत भिजवलेले काळे चणे आणि बटाटा. तर कुकरमध्ये आपण ही भाजी शिजवत आहोत, त्यामुळे बटाटा जो आहे ना तो मोठ्या आकाराच्या अशा फोडी कापून घेतलेल्या आहेत आणि हे लगेचच मी टाकणार आहे, त्याच्यामुळे पाण्यातून काढून घेतलेले आहे. यानंतर भाजीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया. 2 मीडियम साईजचे कांदे असे कापून घेतलेले आहे. यामध्ये 1 चमचा सोलेलं लसूण टाकलेला आहे. तर आणि टाकत आहोत 1 आल्याचा तुकडा असे बारीक कापून टाकलेले आहे. थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. आता हा एवढाच मसाला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. पाणी न टाकता चांगला असा हा वाटून घेतलेला आहे. कांद्याला पाणी सुटतं, त्याच्यामुळे स्पेशल पाणी टाकायची गरज लागत नाही. आणि याचबरोबर आपल्याला लागणार आहेत काही सुके मसाले देखील काढून घेतलेले आहेत. 2 चिमूट हिंग घेतलेला आहे, पाव चमचा हळद घेतलेली आहे, 1 चमचा घरगुती बनवलेला काळा मसाला घेतलेला आहे, त्याऐवजी दुसरा कुठलाही तुम्ही वापरू शकता. अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि 1 चमचा धनाजिरा पावडर घेतलेली आहे. तर इथं कुकरमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की फोडणी टाकून घेऊया. पाव चमचा जिरं टाकलेलं आहे, पाव चमचा मोहरी टाकलेली आहे. चांगली फोडणी बसली की याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आपण जे सुके मसाले जे आहेत ते टाकलेले आहेत. हे टाकताना गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आहे. त्यातच आपण कढीपत्ता, 2 हिरव्या मिरच्यांचे असे तुकडे करून टाकलेले आहे. मसाले जळणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे. आणि मसाले थोडेसे असे तेलामध्ये चांगले परतून घेतले का वाटण केलेला जो मसाला आहे तो आपण याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. तर लो फ्लेमवरच हा वाटून केलेला मसाला देखील याच्यामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे. कच्चा कांदा वापरलेला आहे, त्याच्यामुळे तेल सुटेपर्यंत आपल्याला हा चांगला असा परतून घ्यायचा आहे. आणि चांगला परतत आला की याच्यामध्ये 1 मीडियम साईजचा 1 टोमॅटो असा बारीक कापून घातलेला आहे. चवीपुरतं लगेच मीठ घातलेलं आहे आणि टोमॅटो देखील या मसाल्यामध्ये आता चांगला असं परतून घेऊया. मीठ टाकलं आहे त्याच्यामुळे टोमॅटो देखील लवकर असं शिजलं जाईल. तर टोमॅटो जे हवे असेल तर तुम्ही वाटून देखील घालू शकता. मी इथे फोडी करून घातलेल्या आहे. तेल सुटेपर्यंत हा मसाला चांगला परतून घेतला आहे. आता याच्यामध्ये भिजवलेले चणे आणि कापून ठेवलेले बटाटे ॲड करूया. इथे पाहू शकता मसाला एकदम व्यवस्थित असा परतलेला आहे, तेल सुटलेलं दिसत आहे. तर चणे टाकलेले आहेत, त्यानंतर लगेचच इथे बटाटे टाकलेले आहेत. आता हे चांगले असं मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. ही भाजी जी आहे ना चवीला खूप छान लागते आणि कुकरमध्ये केली तर पटकन होते. सारखं आपल्याला बघायची गरज लागत नाही किंवा स्पेशल चणे आधी उकडून घेऊन मग परत ती फोडणीला टाकायची गरज पडत नाही. तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर कुकरचं झाकण असंच ठेवलेलं आहे. 3 मिनिट हे वाफ चांगली येतपर्यंत असं झाकण ठेवून हे वाफवून घेतलेलं आहे. 3 मिनिटानंतर पाहू शकता चांगली अशी वाफ आलेली आहे. हे मिक्स करूया आणि याच्यामध्ये जी कापून ठेवलेली हिरवीगार कोथिंबीर आहे ती थोडीशी टाकलेली आहे आणि थोडीशी याच्यामध्ये कसुरी मेथी टाकत आहे. कसुरी मेथीमुळे चव ही जी आहे ना या भाजीला छान अशी येते. सगळं मिक्स करून घेऊया. कोथिंबीरमुळे दिसायला देखील एकदम छान असं दिसत आहे. आता चांगलं असं मिक्स करून झालं की शिजण्यासाठी आपल्याला पाणी टाकायचं आहे. भाजी आपल्याला किती पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण ठेवायचं आहे. जर 1 वाटी जर चणे असतील तर त्याला मी साधारणतः 1.25 वाटी पाणी टाकलेलं आहे. हे प्रमाण घेऊन पाणी टाकलेलं आहे. आणि भाजी जी आहे ना थोडीशी अशी घट्टसर असेल तर खायला छान लागते. आता हे पाणी टाकल्याच्या नंतर मिक्स करूया. मस्त सगळे असे मसाले आणि कोथिंबीरमुळे दिसायला आत्ताच ही भाजी छान दिसत आहे. तर याला झाकण लावूया आणि कुकरच्या शिट्ट्या घेताना एक हाय फ्लेमवर शिट्टी घ्यायची आहे आणि 1 शिट्टी झाल्याच्या नंतर गॅस जो आहे ना तो मीडियम टू लो फ्लेमवर ठेवायचा आहे आणि पुन्हा 1 शिट्टी घेऊन कुकर बंद करायचा आहे. म्हणजे 2 शिट्ट्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि पूर्ण थंड झाल्याच्या नंतर इथं भाजी पाहू शकताय एकदम मस्त अशी दिसत आहे. भाजी एकदम गरम आहे. थंड झाल्याच्या नंतर अजून याच्यामध्ये थोडासा थिकनेस येईल. बटाटे देखील आपण इथे हे चेक केलेले आहेत तर एकदम व्यवस्थित असे शिजलेले आहेत. बटाटे शिजले म्हटल्यावर चणे देखील शिजणारच. तर हाताने एक असं दाबून पाहिलेलं आहे एकदम छान असा मऊसूद असा चणे देखील शिजलेले आहे आणि आपली गरमागरम ही भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. एक महत्त्वाची टिप, इथे वापरलेले चणे जे आहेत ना एकदम नवीन आहेत, त्याच्यामुळे हे पटकन 2 शिट्ट्यामध्ये शिजले गेले एकदम मऊसूद असे. चणे जर जुने असतील तर शिजण्याचा टाईम जो आहे ना हा वाढू शकतो. जर जुने चणे असतील तर 2 शिट्ट्याऐवजी 3 शिट्ट्या घेऊन हे चणे शिजवून घ्या. कुकरमध्ये लावली का सारखं चेक करायची देखील गरज नाही, पटकन तयार होते.
तर चपातीबरोबर, भाकरीबरोबर, रोटीबरोबर किंवा पुरीबरोबर खायचं म्हटलं तर एकदम मस्त अशी ही भाजी होते. अत्यंत झटपट कुकरमध्ये ही भाजी एकदम मस्त अशी तयार होते. तर घरी करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.